काही व्यक्ती आपल्याला आयुष्यात खूप मोठे धोके देतात आणि त्यामुळे त्यांच्या धोक्याला आपण बळी पडतो आणि नंतर आपण खूप नाराज होऊन आपल्या स्वभावामध्ये अचानक खूप बदल व्हायला लागतो, राग यायला लागतो, सगळ्या गोष्टी होतात. म्हणून त्यासाठीच ह्या व्यक्ती ओळखणं खूप गरजेचं आहे. मग या व्यक्तींचे स्वभाव काय असतात ते आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे. फोन लपवणं, अचानक स्वभाव बदलणं, सतत लपवाछपवी करणं, तुमच्यापासून काहीतरी लपवणं, कुठल्याही गोष्टीत भावनिक आधार न देणं, अशा या गोष्टी या व्यक्ती करत असतात. तर अशा या ज्या गोष्टी आहेत, ह्या 10 गोष्टी तुम्हाला आज मी सांगणार आहे. नक्की लक्ष देऊन ऐका. सतत लपवाछपवी करणे म्हणजे एखादी व्यक्ती तुम्हाला सर्व गोष्टी सांगत नसेल तरी ती काहीतरी लपवत असते. दुसरं म्हणजे फोन लपवणे. त्या आपला फोन लपवून ठेवत असतील, खाजगी ठेवण्याच्या गोष्टी काही खाजगी ठेवण्यासाठी ते प्रयत्न करत असतील, तर तो सावधानतेचा इशारा असतो. तिसरं म्हणजे अचानक स्वभाव बदलतो. अचानक रागवणं, शांत होणं यासारख्या त्यांच्या वागणुकीत अचानक बदल होतात, तेव्हा तुम्ही सावध व्हा. 4 म्हणजे गोष्टींबद्दल खोटं बोलणं. जर ते तुमच्याशी केलेल्या संभाषणात किंवा इतर गोष्टीत जर सतत खोटं बोलत असतील, तर ते धोकादायक असू शकतं. 5 म्हणजे जबाबदाऱ्या टाळणं, भविष्यातील योजनांबद्दल बोलणं आणि जबाबदाऱ्या टाळणे हे एक लक्षण असतं, त्यामुळे त्यापासूनही तुम्ही थोडंसं सांभाळून राहा. 6 म्हणजे भावनिकदृष्ट्या दूर राहिलेलं चांगलं. ते तुम्हाला भावनिक आधार देत नसतील, तुमच्या भावनांकडे दुर्लक्ष करत असतील, इग्नोर करत असतील, तर हे सुद्धा एक लक्षण आहे. 7 म्हणजे इतरांपासून दूर राहणं. ते तुम्हाला मित्र आणि कुटुंबांपासून दूर करण्याचा प्रयत्न करत असतील, तर तुम्ही नक्की सावध राहा. 8 म्हणजे सतत भांडण करणं, कोणत्याही कारणाशिवाय सतत भांडण करणं, हे सुद्धा एक लक्षण या धोकादायक व्यक्तींचं असतं. आणि 9 म्हणजे तुमच्या चुका काढणं. सतत तुमच्या चुका काढणं, तुमच्यावर आरोप करणं, जेणेकरून तुमचा आत्मविश्वास खच्ची करणं, हा या लोकांचा स्वभाव असतो. त्यामुळे अशा लोकांपासून आपण सावध राहिलं पाहिजे. हे सुद्धा एक धोकादायक व्यक्तीचं लक्षण आहे. 10वं म्हणजे पैशाच्या बाबतीत फसवणूक करणं. जर ते तुम्हाला पैशाच्या बाबतीत तुमच्याशी खोटं बोलत असतील, पैसे लपवत असतील, तर सावध राहा. काही वेळेला पैसे मागताना ते खूप गोड बोलतात आणि नंतर तुमच्याकडनं पैसे घेतल्यानंतर मात्र तुमचं तोंडही बघत नाहीत, तुमचे फोनही उचलत नाहीत, तुमच्याशी बोलतही नाहीत. तुम्ही समोर दिसलात तर तोंड लपवून निघून जातात. तर अशा व्यक्तींपासून तुम्ही सावध राहा. ह्या व्यक्तींची काहीही गुणधर्म मी इथं सांगितले. तुम्ही सावध राहिलात तर यांच्यापासून तुम्हाला धोका कमी होईल आणि त्यासाठी तुम्ही त्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे.